सध्या लग्नसराई आणि यात्रांचा हंगाम जोरात सुरू असतानाच स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या मिरचीने सर्वसामान्यांना रडवलं आहे. हुबळी, हावेरी यासह विविध ग्रामीण भागातून बाजारपेठेमध्ये मिरचीचा पुरवठा होत असला तरी नवीन पीक कमी असल्यानं दर प्रचंड वधारले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीचे दर थेट 450 ते 500 रुपये प्रति किलोवर पोहोचल्यानं गृहिणींचं मासिक बजेट पूर्णपणे कोलमडलंय. रोजच्या जेवणात आवश्यक असणाऱ्या तिखटाचा वापर करताना आता विचार करावा लागत आहे. मिरची उत्पादक शेतकरी रोहित गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातसह विविध राज्यातून मिरची येत असली तरी कर्नाटकातील संकेश्वर, अन्नीगेरी आणि हुनकुंद या भागातील मिरचीची चव वैशिष्ट्यपूर्ण असल्याने तिला मोठी मागणी असते. माल कुठं येतो? आमच्या माल हुबळी नाही येते, बॅडगी नाही येते, हावेरी नाही येते आणि आजूबाजू खेड्याना भरतो आम्ही माल शेतकरीकडे जाऊन. ते टाइमला काय पीक लई होती ते म्हणून रेट कमी होता. मिरचीच्या 150 होता, 180 होता, 200 होता. हे टाइमला काय अर्धा पीक आलाय. पाऊस जास्त झाला म्हणून काय मिरचीचे पीक बाद झाली अर्धी. ते म्हणून शेतकरी काय 10 पोती होताना जगा 2 पोती झाले. ते म्हणून मिरची महाग झाली. ते म्हणून 400-500 आता आहे पर तात्पुरती. आता नंतर काय मग वाढणार रेट 500-600 पर्यंत जाणार. प्युअर बॅडगे आता गावाला जो निघतात ते बॅडगे नव्हे, बॅडगे म्हणून निघतात ते डुप्लिकेट असते, तिकट मारतंय लई. काय म्हटलं कमी कमी नाही म्हटलं परत 2-2.5 महिने राहील. कमी होताना चान्स कमी 80% कमी होताना चान्स कमी आहे. काय 20% काय जास्तच होणार. 80% जास्त होणार, 20% कमी होणार. काय पीक लई कमी आहे. 10 पोती होताना जगा 2 पोती आली खाली. आमची हुबळी साईड कुंदगोड, अन्नीगिरी, नवलगुण, नरगुण, हवेरी पर्यंत आहे, बॅडगी पर्यंत. आमच्या आजूबाजू जो शेतकरी एरिया आहे सगळा एरिया कमी आहे पीक. ते म्हणून जरा महाग होणार मिरची. गुजरातची मिरची काय सर आले तर बी काय ते मिरची बॅडगी सारखा होत नाही. आमची चव आता येत नाही. ते क्वालिटी वेगळीच होते. आमची जे कर्नाटकची मिरची काय चवीला येते ते म्हणून ते महाग असते. ते मिरची काय तुम्ही घेतल्या तर बी असला क्वालिटी येत नाही खायला. संकेश्वरी मिरची खायला चांगली येते. ते बी जरा पीक कमी आहे म्हणून ते बी रेट महाग आहे. माझं नाव रोहित गवळी. येत्या काळामध्ये पावसाचं प्रमाण आणि नवीन पिकांची गुणवत्ता कशी राहते यावरच मिरचीचं भवितव्य अवलंबून राहणार असून तोपर्यंत गृहिणींना तिखटाच्या बाबतीत काटकसर करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना, मन भाए आराधना. आराधना, मारुती गली, बेलगाम. मन भाए आराधना.